नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. अद्वैत घरी आलेला असतो. घरी आल्यानंतर त्याला सगळीकडे कलाच दिसत असते. एक कला कॉफी घेऊन आलेली आहे. एक कला त्याला म्हणत असते, गरम गरम कॉफी पिऊन घे. दुसरी कला म्हणत असते, अरे तू खूप दमून आला आहेस ना, बाहेर केवढं ऊन आहे, चल पाणी पी. तिसरी कला त्याला म्हणत असते, अरे चांदेकर तू फाईल शोधत होतास का, हे घे, मी कुठे टाकली नव्हती, तूच घे, हे घे, असं ती त्याला म्हणत असते. त्यानंतर चौथी कला म्हणत असते, अरे चांदेकर काय टाइमपास लावलाय, काय बसलायस, उठ लवकर, आपल्याला ऑफिसला जायचं आहे ना. पटकन कॉफी पिऊन घे, कपडे आवरायचे आहेत, कोणत्या कपड्यांना इस्त्री करायची आहे, चल आवर पटकन, आंघोळीला जा. असं सर्व काही त्याला आठवत असतं आणि तिथे 4-5 कला त्याच्यासमोर असतात आणि त्याला कलाशिवाय जगणं आता अशक्य झालेलं असतं. सगळीकडे कलाच दिसत असते आणि त्याला वाटत असतं की खरंच खरेने जीवाचं रान करून कुठून कुठून पुरावे शोधून काढले आणि मला प्रॉमिस केल्याप्रमाणे जामीन मिळवून दिला. तिला खरंच सॉरी म्हणायला हवं आहे. इकडे कला विचार करते की मी चांदेकरला जामीन मिळवून दिलाय खरं, म्हणजे माझी चूक झाली ते विसरणं अशक्य आहे. माझ्यामुळे आज तो या सगळ्यामध्ये बसलेला आहे. त्याचं चारित्र्य स्वच्छ आहे म्हणून तो आज बाहेर येऊ शकला. पण माझ्या वेंधेपणामुळे मुळात या दलदलीत तो अडकला आहे. त्याला सॉरी म्हणायलाच हवं, तेही आत्ताच्या आत्ता. असं म्हणत दोघंही एकमेकांना सॉरी आणि थँक्यू म्हणण्यासाठी बाहेर येतात. तिथे आल्यानंतर कला म्हणते की तुला माझ्याशी बोलायचं होतं ना. चांदेकर म्हणतो मला नाही, तुलाच बोलायचं होतं ना. त्यानंतर मनातल्या मनात ते बोलत असतात. इकडे आपल्याला पाहायला भेटतं की आता पुन्हा यांच्यामध्ये स्पर्धा सुरू असते. सॉरी कोण म्हणणार आणि थँक्यू कोण म्हणणार. मला एकदा थँक्यू असं म्हणायचं होतं, पण हिची नाटकं काही कमीच होत नाहीत, असं अद्वैत मनातल्या मनात म्हणतो. तो म्हणतो की थँक्यू म्हटलं तर ही आणखीनच लांब होईल हिचं नाक, डोळे मोठे मोठे करेल आणि उगीच अति आगाऊपणा करेल. त्यामुळे मी काही सॉरी म्हणणार नाही आणि थँक्यूही. इकडे कलाही म्हणते की मी सॉरी म्हणायला आले आहे, म्हणजे सॉरी म्हटलं तर हा अजूनच भाव करणार. ए चल चल, मी तुला सॉरी वगैरे काही म्हणणार नाही आणि तुला भावही मी देणार नाही, असं त्या दोघांचं सुरू असतं आणि दोघंही मनातल्या मनात बोलत असतात. त्यानंतर कला आणि अद्वैत म्हणतात की अरे तू कशासाठी आला होतास, जोपर्यंत तू थँक्यू म्हणत नाही ना तोपर्यंत मी तुला सॉरी म्हणणार नाही, असं कला मनातल्या मनात म्हणत असते. आणि चांदेकर म्हणतो तू गेली उडत, जोपर्यंत तू मला सॉरी म्हणत नाही तोपर्यंत मी सुद्धा थँक्यू तुला म्हणणार नाही, असं मनातल्या मनात किती वेळ बोलतेस गं तू, डोळे मोठे मोठे करून, तुझ्या मनातलं ऐकून मला त्रास होत आहे, असं चांदेकर तिला म्हणतो. त्यानंतर कला म्हणते की अरे तू पण किती मोठमोठ्याने मनातल्या मनात बोलतोय, सगळं काही मला इथपर्यंत ऐकू येत आहे, असं ती म्हणते. त्यानंतर चांदेकरचा फोन पडतो आणि कला उचलून देते. अद्वैत तिला म्हणतो थँक्यू आणि कला म्हणते सॉरी.